नमस्कार. रायटिंग फॉरएव्हर या यूट्यूब चॅनलवर आपले सहर्ष स्वागत. आज आपण जाणून घेणार आहोत मागेल त्याला विहीरसोबत मिळणार सोलर पंप. पहा सविस्तर माहिती. महाराष्ट्र शासनाने महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत शेतकऱ्यांसाठी सिंचन विहीर अनुदान योजना सुरू केली आहे. या योजनेचा मुख्य उद्देश म्हणजे राज्यातील शेतकरी कुटुंबांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवणे व प्रत्येक कुटुंब लखपती करणे. मागणी केल्यास शेतकऱ्यांना त्यांच्या शेतीसाठी विहीर खोदण्यासाठी अनुदान दिले जाणार आहे. वाढवलेले अनुदान. पूर्वी या योजनेतून शेतकऱ्यांना विहीरसाठी 4 लाख रुपयांपर्यंत अनुदान मिळत होते. आता ही मर्यादा वाढवून 5 लाख रुपये करण्यात आली आहे. ही रक्कम विहीर खोदकामासाठी उपयोगात आणता येईल. सौर पंप व सिंचन सुविधा. केवळ विहीर खोदून देणे ही योजना थांबत नाही. विहिरीतून पाणी उपसण्यासाठी शेतकऱ्यांना सौर ऊर्जा पंप देण्यात येणार आहे. यासोबतच ठिबक व तुषार सिंचन सुविधा देखील उपलब्ध करून दिली जाणार आहे, ज्यामुळे पाण्याचा कार्यक्षम वापर होईल. विहीर अंतर नियमात शिथिलता. पूर्वी 2 विहिरींमध्ये किमान 500 मीटरचे अंतर असणे आवश्यक होते. आता ही अट काही विशेष लाभार्थी गटांसाठी शिथिल करून 150 मीटर करण्यात आली आहे. ही सवलत अनुसूचित जाती जमाती व दारिद्र्य रेषेखालील कुटुंबासाठी लागू असेल. पात्र लाभार्थी. अनुसूचित जाती व जमाती, भटक्या व विमुक्त जमाती, दारिद्र्य रेषेखालील कुटुंब, स्त्री करता असलेली कुटुंबे, अपंग व्यक्ती करता असलेली कुटुंबे, इंदिरा आवास योजनेअंतर्गत लाभार्थी, वन हक्क कायद्यानुसार पात्र कुटुंब, सीमांत व अल्पभूधारक शेतकरी. पात्रतेच्या अटी. लाभार्थ्याकडे किमान 0.40 हेक्टर सलग जमीन असावी. प्रस्तावित ठिकाणापासून 500 मीटर परिसरात दुसरी विहीर नसावी. अनुसूचित जाती जमाती व BPL कुटुंबासाठी 150 मीटर अंतर पुरेसे. लाभार्थ्याच्या सातबाऱ्यावर पूर्वीपासून विहीर नोंदवलेली नसावी. ऑनलाईन सातबारा व 8A उतारा उपलब्ध असावा. लाभार्थ्याकडे वैध जॉब कार्ड असणे आवश्यक आहे. एकापेक्षा अधिक लाभार्थी असतील तर संयुक्त अर्ज शक्य. अर्जासाठी आवश्यक कागदपत्रे. ऑनलाईन सातबारा उतारा, ऑनलाईन 8A उतारा, जॉब कार्डची प्रत, सामुदायिक विहिरीसाठी सामंजस्य करारपत्र. माहिती आवडली असेल तर अवश्य शेअर करा. अशाच प्रकारचे नवनवीन सरकारी योजनांविषयी अपडेट मिळवण्यासाठी आमच्या रायटिंग फॉरएव्हर या यूट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा. धन्यवाद.